कोकणातील समुद्र किनाऱ्यांची पर्यटकांना भुरळ पडलेली आहे। कोकणी पदार्थ, कोकणी संस्कृती पाहण्यासाठी इथे मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। पर्यटक नवीन वर्षानिमित्तानं पार्टी आणि सेलिब्रेशनच्या मूडमध्ये पाहायला मिळत आहेत आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर पर्यटक कोकणामध्ये दाखल झाले। काय सांगाल, काय बेत असणार आहे, कशा पद्धतीने एन्जॉयमेंट असणार आहे? आम्ही खूप एन्जॉय करतोय। गेल्या म्हणजे 31 पर्यंत 2 दिवस पर्यंत इथं स्टे केलेला आहे। माशांवर पण म्हणजे आमचे जे गेस्ट आलेले ते ताव मारणार आहेत, आम्ही व्हेजिटेरियन आहेत, पण ते एन्जॉय करतायत आणि खूप मजा केली आम्ही। काय तुझा मूड, तुझा सेलिब्रेशनचा कसा असणार आहे यावेळेस? आम्ही आज फुल टू एन्जॉय करायला आलो। जसं की माहिती आहे की फर्स्ट सेमिस्टर मुंबई युनिव्हर्सिटी वाल्यांची फर्स्ट इयरला जे पण आहेत त्यांची आताच एक्झाम संपलेली आणि मग त्याचा पूर्ण रिफ्रेशमेंटसाठी आम्ही इथे आलेलो आहे। नवीन वर्षाचा प्लॅन काय असणार आहे, काय सांगाल? नवीन वर्षाचा प्लॅन आम्ही मुंबईवर इकडे स्पेशली रात्रीचा आता डीजे वगैरे हंगामा धमाल आम्ही करणार आहेत आणि 2 दिवस मस्तपैकी आम्ही इकडे एन्जॉय करणार आहेत। रात्री मस्त मच्छीचा आस्वाद घेणार आहोत आणि 31 आमच्या इकडे जोरात आम्ही बीचवर सेलिब्रेट करणार आहेत। कसं वाटलं कोकण, कसं वाटलं इथलं ऍटमॉस्फिअर वगैरे? कोकण खूप सुंदर आहे आणि आम्ही 2 दिवसापासून खूप एन्जॉय करतोय। आय लाईक कोकण। कोकण एवढं सुंदर आहे महाराष्ट्रात, महाराष्ट्राची प्राचीन भूमी कोकण म्हणून ओळखलं जातं। त्यासाठी आम्ही मुंबई जळगावहून आलेलो आहोत। एवढा एन्जॉय चालू आहे आणि त्यात मच्छी, सुरमई, पापलेट, झिंगा, बोंबील एवढा ताव मारतो आहोत आम्ही अतिशय आनंदाने। इथून आम्ही तारकर्लीला जाण्याचा आमचा प्लॅन आहे, पुढे आमचा गोवा जाण्याचा प्लॅन आहे। फार एन्जॉय करतो आहोत सर। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज देणे, TV9 मराठी, रत्नागिरी।